कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापा ज्योतिबा पाटील, भाग 5। वैशाखातलं रणरणत ऊन मी म्हणत होतं, धरणी भाजून निघाली होती, माळरान करपून गेलं होतं, ओढे पार कोरडे झाले होते, हिरवागार आम्रवृक्ष खरं तोही भर दुपारी मलूल व्हायचा। रानपाखरं सावलीचा निवारा शोधून सावलीतच या फांदीवरून त्या फांदीवर करत होती। गोराख्यांची गुरं सावलीचा आश्रय घेत होती। अशातच वैशाख संपून ज्येष्ठाचं आगमन झालं। आभाळात काळं ढग पळायला लागलं। ढगाच्या सावलीनं भुईला तेवढी सावली मिळायला लागली। हळूहळू वारा व्हायला लागला। आभाळात ढगांनी गर्दी केली। ढग एकमेकांवर आदळायला लागलं, गडगडायला लागलं। अचानक धुळीचा लोट गोल गोल फिरत गगनात उडी घ्यायला लागला। वातावरण बदलायला लागलं। बघता बघता एक अंधारी आली आणि आभाळातून मोठं मोठं थेंब टपकायला लागलं। पाठोपाठ गारा पडायला लागल्या। गारा आणि वारा यांना घेऊन वरून राजा बरसायला लागला। तापल्या भुईला शांत करायला लागला। सारीकडे आनंदी आनंद झाला। तापल्या मातीचा एक सुवास आल्हादायक वाटायला लागला। पाण्यानं अंगण तुडुंब भरलं। गटारे भरून व्हायला लागली। नांगरलेली शेतं पावसानं भिजून तृप्त झाली। या वाळवाच्या पावसानं सर्व वातावरण बदलून गेलं। चैत्रात अंजी माहेरी आलेली। चैत्र संपला, वैशाख संपला, ज्येष्ठ लागला। ती पती दुःख हळूहळू विसरण्याचा प्रयत्न करत होती। आपल्या जीवनात वैशाख आला, पळून गेला, भाजून गेला। आता ज्येष्ठ आला, तो बरसेल, वर्षा होईल, पण आपल्या जीवनात कायम वैशाख वनवाचा असणार। काय बदल नाही होणार। गारवा, हिरवेपण, सुख आपल्या नशिबी नाही। त्याची वाट काय म्हणून पाहावी। आपला सखा सोबती जोडीदार गेला, तिथं सारं गेलं, तिथं सारं गेलं। अशा अनेक विचारांनी ग्रासलेल्या झाकाळलेल्या अंजीला सुखाच्या किरणांची आशाही वाटत नाही। अंजी सासरहून माहेर येऊन 2 महिना होत आलं। अंजीला सासरी न्यायला सासरहून कोणी आलंच नाही की तिची साधी चौकशी केली नाही। ज्येष्ठ पौर्णिमा, वटपौर्णिमेला पतीची भीमाची खूप आठवण आली। त्याच्या आठवणीशिवाय एक दिवसच काय, तिचा एक क्षणही जात नव्हता। आज तर वटपौर्णिमा। गतवर्षीच्या पौर्णिमेला मी हिरव्या साडीत ठसठशीत लाल कुंकवात दागिना सजून वडाला फेर मारताना जन्मोजन्मी हाच पती लाभू दे म्हणून देवाकडे मागणं मागितलं होतं। त्या देवानं माझं मागणं ऐकलंच नसेल ऐकलं। अशा विचारात गुंत्यात असताना भाऊ मारुतीनं अंजेला हाक दिली। अंजे, ए अंजे। हाकीन अंजी भानावर आली। डोळ्यातून घळाला अश्रू सांडत होती। आलेला अश्रू पदरानं पुसत म्हणाली, काय दादा, काय झालं? अंजी जवळ बसत तो म्हणाला, हे बघ अंजे, अगं आता हळूहळू हे सारं विसरायला शिकतो। ते आता तुला न्यायला येतील याची आशा बाळगू नकोस आणि त्याची वाट बी बघू नको। अगं तुला साधं ते भेटायला आलं नाहीत, ते तुला सासरी न्यायला काय येणार ग? असं म्हणताच अंजी मारुतीच्या खांद्यावर डोकं ठेवून मोठ्यानं रडायला लागली। भाऊ हा बहिणीचा आधार असतोय, तिचं रक्षण तोच करतो। अंजीचं रडणं ऐकून मारुतीची बायको, आई, मारुतीचा मुलगा सारे तिच्या भोवती जमा झाले। तसं मारुती धीर देत म्हणाला, हे अंजे, अगं तुला ते न्यायला आले असते तर मी तुला सासरी पाठवलं नसतं। हे बघ, तू काय मला जड झाली नाहीस। अगं तू माझी बहीणच नव्हे तर माझी मुलगी म्हणून तुझा सांभाळ करतो मी तुझ्या पाठीशी आहे। एवढं ऐकून अंजी पुन्हा रडायला लागली। तसं आईच्या, मारुतीची बायको जनाबाईच्या डोळ्यातून धारा व्हायला लागल्या। आई तर अंजीला कवटाळत म्हणाली, हे पोरी, अगं वाघासारखा भाऊ तुझ्या पाठीशी आहे, मी हाय, अशी खचून जाऊ नगस। आई, दादा, वहिनी या साऱ्यांनी धीर देताच
हळूहळू अंजी सावरायला लागली. आता आपण दादासाठी, माहेरसाठी आणि स्वतःसाठी जगायचं अशी मनाची समजूत घालत अंजी मन घट्ट करत स्थिरावत होती. मिरग सुरू झाला. धरणीनं रूप पालटलं, हिरवं रूप धारण केलं. अंजीच्या सासरची माणसं मारुतीनं दिलेलं शेत पेरून उगवलेल्या भातामध्ये कोळप घालत होती, भांगलण करत होती. भात वाढत होतं. हळूहळू ते काळ्या जमिनीला झाकून घेत होतं. पाऊस धो धो कोसळायला लागला. नद्या आवडे भरून व्हायला लागले. बघता बघता आषाढ संपला. श्रावणात भात पीक डोलायला लागलं. ऊन पावसाचा खेळ सुरू झाला. वाढणारं पीक वाऱ्यावर डोलायला लागलं. भाद्रपदात पोटरीला आलेलं भात पीक पोचवायला लागलं. भाताच्या पोत्यातून दुधाळ कोंबडी लोंब गणेश देवाचं जणू स्वागत करत होती. गणेश चतुर्थीचा सण संपला. कवा तरी दिवसातून एखादी पावसाची सर त्या भात पिकाला आंघोळ घालायला लागली. नाहून वाऱ्याचं गाणं गाऊन पूर्ण पोचलेलं भात दसरा सणाला पिवळं पडायला लागलं. आभा निरभ्र स्वच्छ दिसता दिसता दिवाळी आली. सोन्यावाने पिवळं धमक झालेलं भात पीक कापणीला आलं. भात कापणी झाली. खळ्यात भात गोळा केलं. मळणी झाली. पोती भरून बैलगाडी दारात आली. धान्यानं घर भरलं. पण अंजीच्या सासरच्याने धान्यानं भरलेल्या घरात अंजीला आणायचं नावच काढलं नाही. मारुतीनं आपल्या शेतातली सुगी संपवली. पीक घरी आणलं. अंजीला आज नाही तर किमान सुगीचं पीक घेताना तरी अंजीची आठवण काढून तिला न्यायला तिच्या सासरची माणसं येतील असं वाटलं होतं. पण त्याने तेही माणुसकी पाहुणे पण जपलं नाही. याचा मारुतीला खूप राग आला. भुजंग आणि नागेश निखरगट्ट माणसं आहेत. स्वार्थी आहेत, मतलबी आहेत. अशा माणसाशी आपला संबंध ठेवून तरी काय उपयोग. ज्या दिवशी आपल्या बहिणीचा पती केला त्या दिवशी सारं केलं. त्याने माणुसकी नातं जपलं असतं ना. अंजीला त्या मानानं नेहलं वागवलं असतं तर ती गोष्ट वेगळी होती. पण आता काय नाही. दिलेल्या जमिनीतील पीक खातात याची त्यांना जाण नाही. त्यांना त्याची आठवण नाही की भावाच्या पत्नीला तिथं मान नाही. अशा कृतज्ञ माणसाशी कायमचं नातं तोडायचं. हा, कायमचं तोडायचं असं मनाशी ठरवून मारुती सुगीनंतर सकाळच्या वेळी अंजीच्या सासरच्याने दिलेल्या शेतात गेला. शेतात सारीकडे कडधान्य, ज्वारी पेरणी सुरू होती. भात पिकाच्या कापणीनंतर शेत मोकळी दिसत होती. कडधान्य नुकतंच पेरलेली शेतं नांगरल्यानं काळी कुट्ट दिसत होती. काही शेतात पेरणी सुरू होती. मारुती शेतात गेला. भुजंग नांगर हातात धरून नांगरत होता. भुजंगची बायको कडधान्य पेरत होती. नागेश बांधाचं गवत कापत होता आणि नागेशची बायको सकाळची न्याहारी घेऊन येत होती. मारुती शेतात गेला. जाऊन बांध्यावर उभा राहिला. 5 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली तरी मारुतीला बघून न बघितलं करून भुजंग नागेश बोलले नाही की मारुतीला विचारलं नाही. तरी सुद्धा मारुती त्याच्या जवळ गेला. बऱ्याच वेळानं भुजंग म्हणाला, काय पाहुणा आता आलासा? तसं मनातला राग गिळत मारुती म्हणाला, हो आत्ताच आलो. नागेश म्हणाला, कसं काय येणं केलं? मारुतीला आता मात्र काय बोलावं तेच कळेना. अंजी कशी आहे, घरचे कसे आहेत, असं काहीतरी विचारतील असं मारुतीला वाटलं होतं. पण नाही. तरीही या साऱ्याकडे कानाडोळा करत मारुती म्हणाला, शेतीकडे बघून जावं म्हणून आलोय. तसा भुजंग जरा गुरमीत म्हणाला, बरं आता बघितलासा नवा, कशी काय वाटली शेती? रागाचा वाढलेला पारा जिरवत मारुती म्हणाला, होय बघितली. शेती बघितली, माणसं बघितलं, सगळं बघितलं. नागेश हा भुजंगाचाच भाऊ, तोही गुरमीतच म्हणाला, बरं आता बघितलासा नवा, मग आता काय राहिलं? मारुती दोघांकडे एक वार बघत म्हणाला, आता काय राहिलं? आता माझं शेत मी करणार. ही पेरणी करताय, आता पेरणी करा. हे पीक पण घ्या. त्यानंतर माझं शेत मी करणार आहे. येते लक्षात? मारुतीनं एवढं स्पष्ट सडेतोड सांगताच दोघा भावांचं धावत आणलं.
गुरमी उतरली. गया वयाचं नाटक करत भुजंग म्हणाला, पाहुणा, ही शेती आम्हाला दिलासा नव्ह. मारुतीनं शेतावर एक नजर टाकून दोघांच्याकडे बघत मारुती म्हणाला, हे बघा, भीमा जाऊन वरीस होत आलं. तुम्हाला भाऊजाईची आठवण आली नाही, तिचं पुढं काय याची कधी चौकशी करावीशी वाटली नाही की पाऊणपण जपता आलं नाही. आणि नुसती तुम्हाला शेती पाहिजे. अंजी आता माहेरीच आहे, तुम्हाला काय म्हणून शेती द्यायची म्या. इतकं सडेतोड मारुती बोलताच नागेश आणि भुजंग समंजस्याचं सावधगिरीचं बोलणं सोडून त्यांनी दादागिरीचं बोलणं सुरू केलं. बर पाहुणं, आम्ही जमीनच नाही दिली तर. आता मात्र मारुतीचा रागाचा पारा चढला, राग अनावर चला. रागानंच मारुती म्हणाला, अरे माझ्यावर दादागिरी करता का. तुम्ही अण्णाला महाग झाला म्हणून राबून खायला जमीन दिली, तर आता आम्ही जमीनच नाही दिली तर. ही भाषा वापरताय, जरा इमानदारीनं वागा, माणसासारखं वागा. अरे मागितलं असतं तर दिलं असतं, पण आता नाही. आता पेरताय ते तुमचं आहे, ते पीक घ्या. हे शेत माझं आहे आणि माझंच राहणार. हे जोराचं बोलणं वाद ऐकून शिवारातली सारी माणसं पेरणीचा आहोत जिथल्या तिथं सोडून भांडण ऐकायला आली. भुजंग आणि नागेशच्या दराऱ्यानं ती जरा लांब बांधावर उभं राहून ऐकत होती, तर मारुतीचं व्यवहाराचं आणि बरोबर असं बोलणं ऐकून भुजंग आणि नागेश मंतरलेल्या सापासारखे गप्प गप्प उभे होते. मात्र आतून ते दोघेही तापले होते. दिवसभर चढत होता, वातावरण तापत होतं आणि वैर सुडाच्या भावनेनं भुजंग नागेश हे पेटून उठले होते. मारुतीच्या बोलण्यानं जमलेल्या साऱ्यासमोर ते चांगलेच अपमानित झाले होते. मारुतीची जळजळीत नजर त्या दोघांवर एक वार फिरली आणि एक वार शेतावर फिरली. त्यानंतर मारुती तरा गावाकडे निघून गेला. मात्र भुजंग वर मान करून जमलेल्या लोकांच्यावर रागाच्या नजरेनं आग उकत म्हणाला, ए काय पाहताय, जा उन्हात आहोत उभं करून, इथं काय तमाशा बघायला काय. तशी जमलेली लोक गप्प आपल्या आपल्या शेताकडे निघाली. तसं जरा लांब वर गेलेल्या मारुतीकडे बघत भुजंग म्हणाला, अरे तुझं शेत गेलं उडत, पण तुला बघूनच घेतो. हा. शेतात जाणारी लोक ऐकत ऐकत शेतात गेली, पण त्यांच्या दराऱ्यानं एकानंही मागवून पाहिलं नाही. आज मात्र भर दुपारी सुडानं पेटलेलं भुजंग आणि नागेश यांनी मारुतीला बघून घेण्याची जणू शपथच घेतली होती.